नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता 55% वाढीबाबत मोठी बातमी. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 55% करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढवण्यात आलेला महागाई भत्ता जानेवारी 25 पासून लागू करण्यात आला आहे. दरम्यान केंद्रातील सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर देशातील विविध राज्यांमधील राज्य सरकारने देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढविला आहे. यामध्ये तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, सिक्कीम अशा राज्याचा समावेश आहे. या राज्यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्र शासनाच्या धर्तीवर 2% वाढवण्यात आला असून यामुळे संबंधित राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काही दिवसांनी आपल्या महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा सुधारित केला जाणार असून या निर्णयाचा देखील राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांना फायदा होईल अशी आशा आहे. दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याआधीच राज्यातील काही कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयान्वये राज्यातील काही कर्मचाऱ्यांचा मानधन वाढवण्यात आले आहे. दरम्यान आता आपण या शासन निर्णयाअंतर्गत कोणत्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवणार या संदर्भात आढावा घेणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी एक GR जारी करण्यात आला आहे. या GR नुसार राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा अशा विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढवण्यात आला आहे. या संबंधित राज्याच्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 55% इतका करण्यात आला. आता पुढील महिन्यात म्हणजेच जून किंवा जुलै महिन्यात महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा 2% वाढवणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% इतका होणार असून ही वाढ जानेवारी 25 पासून लागू केली जाईल अशी माहिती आली आहे. अर्थात राज्यातील कर्मचाऱ्यांना ज्यावेळी महागाई भत्ता वाढ लागू होईल त्यावेळी महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढ संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ वापस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशीच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन जरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.